अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षांवर खूप खूप मनापासून स्वागत. तर उद्या आहे माघी गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा वाढदिवस. आणि गणपती बाप्पा हे अगदी लहानांपासून, अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत आपल्या सगळ्यांचे आवडते बाप्पा, आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत. गणपती बाप्पा हे आदिदेव आहेत आणि त्यांची उपासना किंवा त्यांची सेवा केल्यावर आपल्याला ते सगळ्या संकटातून मुक्त करत असतात. कारण की आपण त्यांना विघ्नहर्ता म्हणत असतो. ते विघ्नहर्ता आहेत. आपल्याला प्रत्येक संकटातून ते मुक्त करतात आणि आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतात. त्यांची सेवा केल्यावर आपल्याला शीघ्र पावणारे देव म्हणजे गणपती बाप्पा आहेत. बघा, तर उद्या आहे गणेश जयंती आणि उद्या गणेश जयंती निमित्त आपल्याला सगळ्यांना गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. आता गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये, प्रत्येक असं कुठलंच घर नसेल की जिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती नाही आहे. प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची छोटीशी पितळाची मूर्ती असेलच. तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर शक्यतो उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. आणि उद्या सकाळी उठल्यावर सुशीलभूत झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. आता सेवेमध्ये काय करायचं आहे नेमकी, आता माघी गणेश जयंती तर आहे उद्या, पण नेमकी काय करायचं आहे, कुठली सेवा करायची आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, तर सकाळी उठल्यावर सुशीलभूत झाल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर अर्थात आपल्या घरातल्या तुळशी मातेला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. गणपती बाप्पांची सेवा करत असताना तुम्हाला त्यांचे षोडशोपचारे पूजन करायचं आहे. आता षोडशोपचारे पूजन म्हणजे कसं, सगळ्यात आधी तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही अभिषेक दुधाने करू शकता, पंचामृताने करू शकता किंवा पाण्याने सुद्धा केला तरी सुद्धा चालणार आहे. तर अभिषेक करत असताना तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्र सुद्धा म्हणू शकता. ज्यांना गणपती अथर्वशीर्ष पठण करणं शक्य होत नाही त्यांनी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्रास तुम्ही जप करू शकता. 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, 51 वेळेस करा किंवा 108 वेळेस तुम्ही जप करू शकता. त्यानंतर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने. त्यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला स्थापना करायची आहे देवघरामध्ये. गणपती बाप्पांना तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. जर जास्वंदाचं फूल तुम्हाला मिळालं उद्या तर अतिशय उत्तम. नाही मिळालं, तुम्ही कुठल्याही लाल रंगाचं फूल किंवा कुठलंही तुमच्या घरात जे कोणतं ते फूल अवेलेबल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. शेवटी आपला भाव आणि आपली श्रद्धा खूप जास्त महत्त्वाची असते. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आवडती म्हणजे दुर्वा, तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे. आणि उद्या आपल्याला दुर्वांचा एक उपाय सुद्धा करायचा आहे, तर तुम्हाला मी सांगतेच. पण बघा, दुर्वा तुम्हाला अर्पण करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यांना धूप दीप ओवाळायचा आहे. असं तुम्हाला त्यांचं षोडशोपचारे पूजन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करू शकता. आता बघा, दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. कारण की गणपती बाप्पा हे बुद्धीचे सुद्धा देवता आहेत. आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी आणि सगळ्या आईवडिलांना वाटतं की आपले मुलं हुशार व्हावे, त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, ते खूप मोठे व्हावे, यासाठी तुम्ही उद्या सेवा करू शकता. सेवेमध्ये काय काय तुम्ही करू शकता बघा, गणपती बाप्पांना सगळ्यात प्रथम तर तुमच्याकडनं किंवा तुमच्या घरातले सदस्य जेवढ्या वेळेस तुम्हाला उद्या गणपती अथर्वशीर्ष पठण करणं शक्य असेल, 11 वेळेस, 21 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस, जेवढं जास्तीत जास्त वेळेस शक्य असेल पठण करणं तेवढ्या वेळेस पठण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातले मुलं जर पठण करत असेल तर अतिशय उत्तम आहे. कारण की त्यांच्याकडनं गणपती बाप्पांची सेवा घडणार आणि त्यांना सुद्धा गणपती बाप्पा चांगली बुद्धी देणार आणि ते आयुष्यामध्ये प्रगती नक्कीच करतील. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांच्या आवडत्या म्हणजे दुर्वा. दुर्वांवर तुम्हाला काही उपाय करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे, आता उद्या गणेश जयंती आहे त्यामुळे तुमच्या जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. कारण की मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सात्विकता असते आणि तिथे आपण जे काही सेवा करतो किंवा जे काही आपण प्रार्थना करतो त्याचं फळ जे आहे ते आपल्याला शीघ्र मिळत असते. म्हणून जर तुम्हाला उद्या शक्य असेल गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या जुड्यांचा हार अर्पण करणं. तुमच्या जवळपास गणपती बाप्पा जिथे कुठे मंदिर असेल, तुमची जी काही इच्छा असेल, तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा कुठलंही तुम्हाला
तुमची जी काही इच्छा असेल, गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आपण त्यांची जर मनापासून सेवा केली तर नक्कीच ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्हाला जर उद्या शक्य असेल, गणपती बाप्पांना तुम्हाला 21 दुर्वांच्या जोड्यांचा हार अर्पण करायचा आहे. लक्षात घ्या, 21 जोड्यांचा. एक दुर्वा म्हणजे त्याला 3 काड्या असतात. अशा जर तुम्ही 21 दुर्वा घेतल्या त्याची एक जोडी तयार होते आणि अशा तुम्हाला 21 जोड्या घेऊन त्या दुर्वांचा हार तुम्हाला अर्पण करायचा आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर. जर नसेल शक्य तर तुम्ही फक्त घरी बसून मनोभावे तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. आता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी तुम्ही सेवा काय करू शकता, 21 दुर्वांची एक जोडी तुम्हाला तयार करून घ्यायची आहे आणि जोडी तयार केल्यावर तुम्हाला ती जोडी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या किंवा डाव्या हातामध्ये घ्या. तुम्हाला त्या दुर्वांच्या जोडीवर, अर्थात जोडीचा जो वरचा भाग आहे तो गणपती बाप्पांकडे आला पाहिजे, अशा रीतीने तुम्हाला ती हातामध्ये धरायची आहे आणि तुम्हाला 11 वेळेस गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळेस गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे. एक वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळेस ऋणमुक्त गणेश स्तोत्र पठण करायचं आहे. तर ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे आणि ती जोडी तुमची जी काही इच्छा आहे गणपती बाप्पांना, तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगून तुम्हाला गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे. अर्पण करताना त्याचा जो मागचा भाग आहे तो तुम्हाला, म्हणजे जो पानांचा वरचा भाग आहे तो नाही, तो जो मागचा भाग आहे तो तुम्हाला गणपती बाप्पाकडे ठेवायचा आहे. अशा रीतीने तुम्हाला ती गणपती बाप्पांना दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. त्यानंतर बघा, दुसरा उपाय असा आहे की 21 दुर्वांची जोडी तयार करून घ्यायची. ती 21 दुर्वांची जोडी तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि ती जी काही दुर्वांची जोडी आहे ते त्यामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायची आहे. अर्थात ती तुम्हाला हळदीची करून घ्यायची आहे आणि ती दुर्वांची जोडी तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष, एक वेळेस गणपती स्तोत्र म्हणून तुम्हाला ती जोडी, तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे आणि ती जोडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. तुमच्या ज्या काही इच्छा आहे, ज्या काही इच्छित मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. फक्त सेवा करताना अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा. बघा, उद्या माघी गणेश जयंती आहे आणि याला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पांना जर शक्य असेल तुम्हाला तिळगुळाचे लाडू बनवून तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पांना मोदक आवडतात, तुम्ही मोदकामध्ये जे सारण आपण भरतो ते तुम्ही गुळाचं सारण भरू शकता. तो नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही साधे मोदक जरी अर्पण केले तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. म्हणजे बघा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे आणि तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे. दिवसभरामध्ये जेवढे शक्य असेल गणपती अथर्वशीर्ष पाठ करणं तेवढे करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येईल. गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देव आहेत आणि आपण ज्या काही इच्छा धरून त्यांची सेवा करतो त्या नक्कीच आपल्या पूर्ण होतात बाप्पांच्या कृपेने. अनुभव घेऊन बघा, जे उपाय सांगितले आहेत ते नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि भरभरून सेवा करा. जेव्हा कुठलीही सेवा आपण मनापासून करतो ना तेव्हा त्या सेवेचे आपल्याला अनुभव येतात म्हणजे येतात. आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते. एक ना एक दिवस आपल्याला त्या सगळ्या सेवेचं फळ मिळत असते, लक्षात घ्या. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी समाजाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शेअरसोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.